RSS वंचितचा वाद पेटला. आंबेडकरवाद्यांच्या नादीला लागाल तर पुन्हा हापचड्डीत आणू. वंचित बहुजन आघाडीचा RSSला ओपन चॅलेंज. RSS कडून वंचित बहुजन आघाडीच्या राहुल मकासरे आणि इतर कार्यकर्त्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक निर्भीड असा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळेस बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांनी RSSला थेट इशारा दिला. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण आमच्या पाठीमागे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि लक्षात ठेवा, RSS बाळासाहेब आंबेडकरांना घाबरते. पुन्हा नादी लागाल तर याद राखा. अशा तीव्र शब्दात RSSला ओपन चॅलेंज केले. सर्वांना जय भीम. RSSच्या जन आक्रोश मोर्चाला, या मोर्चाचं नेतृत्व करणारे आदरणीय सुजातदादा आंबेडकर, सर्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे पदाधिकारी, या जिल्ह्याचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, कार्यकर्ते, हा मोर्चा भूतोनो भविष्य या देशात सगळ्यात पहिला जर RSS वर कोणी मोर्चा काढला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीने काढलेला. आणि वंचित बहुजन आघाडीने सांगितलं, आम्ही सुद्धा हे सांगतो की RSS या देशात कोणाला जर घाबरत असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना घाबरते. RSS हे पाकिस्तानचे नाहीये, परंतु या देशाचा जे स्वातंत्र्य दिवस आहे 15 ऑगस्ट आहे, ते 15 ऑगस्टला काळा दिवस त्या ठिकाणी मानतात. ते ज्या वेळेस त्यांनी झेंडा वंदन करायला पाहिजे 15 ऑगस्टला, परंतु ते झेंडा वंदन करत नाही. उलट 15 ऑगस्टला ते काळा दिवस म्हणून वागतात. आणि म्हणून मी ज्या मंत्री आम्हाला त्या ठिकाणी देशद्रोही म्हणताय त्याला सांगतोय की देशद्रोही कोण आहे. अरे जे संघटन चालवतं RSS, त्या RSS संघटनेचं रजिस्टर सुद्धा नाहीये. ज्या RSS कितीतरी बॉम्ब ब्लास्ट मध्ये सामील आहे, त्यांच्यावर 3 वेळेस बंदी घालण्यात आलेली आहे. आणि आम्ही या देशाचे आंबेडकरवादी लोक आहोत, या देशाच्या संविधानाला मानणारे आहे. या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, ते संविधानाला मानणारे लोक आम्ही आहोत. आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही सर्वजण शांततेमध्ये मार्च काढणार आहे आणि आम्ही शांततेमध्ये हा मोर्चा या ठिकाणी घेतलेला आहे. पोलीस प्रशासनाने आमच्यावर प्रचंड दबाव आणला, आमची परमिशन नाकारलं आणि सांगितलं आम्हाला तुम्ही मोर्चा इकडे घेऊन जाऊ नका. अरे जे लोक बेकायदेशीर संघटन चालत आहे, आम्ही आमचं वंचित बहुजन आघाडी ही रजिस्टर्ड आहे आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत. ज्या प्रकारे त्या दिवशी आमचे कार्यकर्ते राहुल मकासरे असतील, विजय वाऊळ असतील, यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन चालू होतं पॉलिटेक्निक कॉलेजला, तर आपल्या कार्यकर्त्यांनी ते थांबवण्याचं काम केलं. तर पोलिसांनी RSSच्या दबावाखाली येऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. आम्ही हेच सांगितलं की जे सुमोठो गुन्हे तुम्ही दाखल केले असेल तर ते गुन्हे तुम्ही परत घ्या, अन्यथा आम्ही RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. इथे जमलेल्या प्रत्येक आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्याला, जे आंबेडकरवादी लोक आहेत, जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहेत, त्यांनी दाखवून दिलेलं आहे या देशामध्ये, या भारतामध्ये आम्ही RSSला अजिबात घाबरत नाही, हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आमची ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे, त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आमच्या पाठीमागे बाळासाहेब आंबेडकर आहे. एवढी मोठी आंबेडकर नावाची ताकद, सुजात साहेब एक आंबेडकर नावाचं एक ताकद आमच्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे कोणालाही घाबरायचं काम नाही. हे देशाचे संविधान मानणारे लोक आम्ही आहोत, संविधान प्रेमी आहे, म्हणून आम्ही आज शांततेत मार्च काढलेला आहे. आणि लवकरात लवकर पोलिसांनी जर त्याचे गुन्हे मागे घेतले नाही तर आज मोर्चा औरंगाबाद मध्ये काढला, उद्या रेशम बागेत सुद्धा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. आपण लक्षात घ्या, ज्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम केलं
RSS लक्षात घ्यावं, याच्यानंतर आंबेडकरवादी लोकांच्या नादी लागू नये. जर तुम्ही लागले तर तुमची हाफ चड्डी तुमची फुल चड्डी जे तुम्ही आता केली तर परत आम्ही हाफ चड्डी केल्याशिवाय ती राहणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोरात घोषणा द्या. RSSच्या कार्यालयावर गेली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा